सिझेरियन सेक्शन झाल्याच्या दुसऱ्या दिवशीपासून जर तुम्ही पुढील व्यायाम किंवा फिजिओथेरपी सुरू केली तर तुमची रिकव्हरी लवकर होईल. पहिला व्यायाम म्हणजे ॲब्डॉमिनल किंवा डायफ्रेमॅटिक ब्रीथिंग. ह्याच्यात काय करायचं, दीर्घ श्वास घ्यायचा आणि दीर्घ श्वास सोडायचा. श्वास घेताना पोट बाहेर आलं पाहिजे आणि श्वास सोडताना पोट आतमध्ये गेलं पाहिजे. असं हळूहळू 10 वेळा करायचं, त्याला एक सेट म्हणतात. आणि पूर्ण दिवसभरातून असं 3 ते 4 सेट्स करायचे. दुसरा व्यायाम आहे पेल्विक फ्लोर अवेअरनेस. जेव्हा तुम्हाला लघवीला जायचं असतं पण उचित वेळ नसते, तेव्हा खालची जागा कशी आवळून ठेवली जाते तसंच करायचं आहे. आधी श्वास घ्यायचा, मग श्वास सोडायचा, मग खालची जागा हळूच आवळून ठेवायची. फार जास्त टाईट करायची गरज नाहीये. त्याच्यानंतर ती हलके सोडून द्यायची. असं 5चा एक सेट करायचं आणि दिवसभरातून 2 ते 3 वेळा करायचं. तिसरा व्यायाम शोल्डर रोल. पाठीचा मणका एकदम ताठ ठेवायचा आणि खांदे हळूहळू मागे रोल करायचे 10 वेळा, मग पुढे रोल करायचे 10 वेळा. फूट मोबिलिटी एक्सरसाइजेस करायचे असतात. त्यातला पहिला म्हणजे अँकल पंप्स. पायाचे जे चवडे असतात ते खाली वर असं 10 वेळा करायचं. त्यानंतर टो विगल म्हणजे पायाची जी बोटं आहेत ती चवडी करायची, बंद करायची, चवडी करायची, बंद करायची, असं 10 वेळा करायचं. तिसरा आहे अँकल रोटेशन म्हणजे तळपाय गोल फिरवायचा. क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये 10 वेळा फिरवायचा, मग अँटी क्लॉकवाईज 10 वेळा फिरवायचा. पुढचा व्यायाम आहे जेंटल आर्म रेजेस म्हणजे दोन्ही हात हळुवारपणे वर करायचे आणि खाली करायचे, असं 10 वेळा करायचं. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा म्हणजे जेंटल वॉकिंग. तुमच्या डॉक्टरांनी जर परवानगी दिली असेल तर दवाखान्यामध्ये तुमच्या खोलीतल्या खोलीत फिरायचं किंवा दवाखान्यात फिरायचं. डिस्चार्ज झाल्यानंतर घरी गेल्यावर घरच्या घरी तुम्हाला सहजपणे जसं जमेल तसं चालून बघायचं. सुरुवातीचे 2 आठवडे फक्त फुफ्फुसाची फिजिओथेरपी गरजेची असते आणि पायामध्ये रक्ताच्या गाठी जमू नयेत म्हणून काही व्यायाम करायचे असतात. 2 आठवडे पूर्ण झाले की त्याच्यानंतर तुमचा कोर व्यवस्थित जागेवर येण्यासाठी हळूहळू काही व्यायाम करायचे असतात. ते मी पुढील व्हिडिओमध्ये सांगेन.